मोहरमच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर पोलीस दलाकडून वाहनांच्या ताफ्यासह संचलन करण्यात आलं। कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा या संचलनातून देण्यात आला। दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे। मोहरम दरम्यान जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं आज कोल्हापूर पोलीस दलानं शहराच्या प्रमुख रस्त्यांवर संचलन केलं। पोलीस निरीक्षक किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजित भोर, सायली पडवळ, खंडू गायकवाड यांच्यासह जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बिंदू चौकातून संचलनाला सुरुवात केली। सबजेल, करवीनगर वाचन मंदिर, ज्योतिबा रोड, बाबू जमाल, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, महानगरपालिका, अकबर मोहल्ला, देशभूषण हायस्कूल मार्गे दसरा चौकात या संचलनाची सांगता झाली। पोलीस दलातील 8 अधिकारी, 27 पोलीस कर्मचारी आणि 57 होमगार्डचा संचलनात समावेश होता।